राज ठाकरेंना सोबत घेण्यास आम्हाला रस, आमचे विचार जुळतात। पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं, भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील। एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला। ईव्हीएम विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार। रविवारी शरद पवारही जाणार। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्याचा झाला होता प्रयोग। पुणे पालकमंत्री पदावरून रस्सीखेच, पालकमंत्री आम्हाला हवं। दादा गटाच्या प्रदीप गारटकरांची मागणी, तर वरिष्ठ सांगतील ते मी करणार। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। गृहमंत्री पदाऐवजी भाजपकडून शिंदेंना महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय, सूत्रांची माहिती। मित्रपक्षांनी कामं केलं नाही, देवेंद्र भुयार, टिंगरे, अतुल बेनकेंसह राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची अजितदादांकडे नाराजी। सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडल, सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा, चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती। पैशांचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद, हे पैसे माझे नाहीत। राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते। काँग्रेस खासदार मनु सिंघवींनी आरोप फेटाळले। मुंबईत आजपासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन, विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार। हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक, राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित, सूत्रांची माहिती। आरबीआयकडून शेतकऱ्यांना दिलासा, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली, आता हमीशिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळणार। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, तर हार्बरवर सीएसएमटी ते गोरेगाव ब्लॉक असणार। कोकण रेल्वे मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक, करमळी वेरणा स्थानकांदरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं करणार। दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला, शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार। पुष्पा 2 चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, जगभरात 294 कोटी तर देशभरात 175 कोटींची कमाई। पुष्पा 2 चित्रपटानं जवान चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला।